नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नसरापूर नंतर सांगली हादरली. 8 वर्षीय चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार. आधी आईसोबतही केलं विकृत कृत्य. पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. 65 वर्षीय नराधमाने पीडित मुलीला गोठ्यात घेऊन जात अत्याचार केला. यानंतर तिचा निर्घृण खून केला. याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. ही ताजी घटना असतानाच आता सांगलीतून देखील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. एका नराधमाने 8 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी सांगली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. ही घटना सांगली शहरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीच्या आईचा विनयभंग झाल्यानंतर या अत्याचाराचा उलगडा झाला. या प्रकरणी विक्रांत शंकर बाबर उर्फ छोट्या याच्यावर बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2-3 दिवसापूर्वी ही घटना घडली. पीडित महिला आपल्या लहान मुलीसह घरात असताना तिने घराचा दरवाजा लावून घेतला होता. याचा राग मनात धरून आरोपी विक्रांत बाबर यांनी महिलेला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि तिचा विनयभंग केला. घरात सुरू असलेल्या गोंधळामुळे आणि आरोपीच्या दहशतीमुळे पीडित लहान मुलगी प्रचंड घाबरली आणि जोराने ओरडू लागली. आईने मुलीला इतक्या मोठ्या प्रमाणावर रडवायचे आणि घाबरण्याचे कारण विचारलं असता त्या चिमुरडीने आपल्यासोबत घडलेला विदारक प्रकार सांगितला. आरोपी बाबर याने आपल्याशी अश्लील चाळे करून लैंगिक अत्याचार केल्याचे मुलीने सांगताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. मुलीने दिलेल्या माहितीनंतर पीडित महिलेने तातडीने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी विक्रांत बाबर याच्यावर भारतीय दंडविधान आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. एका 8 वर्षाच्या मुलीवर अशा प्रकारे अत्याचार झाल्याची बातमी शहरात पसरताच नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.